साधारण महत्त्व आहे. कोणत्याही पवित्र धार्मिक कार्यात तुळस आपल्या सोबत असते आणि असं तुळशीचं रोप आणि भगवद्गीता ग्रंथ देऊन या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केला जात आहे. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आणि निखिल पाटील अलिबागचा आयकॉन आहे, त्याच्यासमोर मंथन डाकी तोही अलिबागचा खेळाडू. अजय भस्माला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. अभिनंदन अजय. आदरणीय देवरे साहेबांच्या शुभ हस्ते आणि भाईंच्या उपस्थितीमध्ये अजय भस्माचा हा सन्मान. बघा, खरं तर खूप चांगला खेळाडू आहे अजय भस्मा. आपण पाहिला तो थँक्यू. सर्व पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. आणि या दरम्यान आपण पाहताय स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील स्मृती चषकाचे आयोजक शुभम भगत आणि शैलेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन अमरापूरवरून, त्यांचं देखील करूया स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. बघा काय फटका सजवला मंथन डाकीने. दोन अलिबागचे खेळाडू, दोन अलिबागकर आता एकमेकाच्या आमने सामन्यात. निखिल पाटील चा पुढचा बॉल फुल डिलिव्हरी, अतिशय वेगाने टाकला बॉल. कीपरची चपलाई बघा, डिरेक्ट हिट झाला. क्या बात आहे. आणि स्वतः अक्षय पवार आहे त्या ठिकाणी. अतिशय चपल खेळाडू. प्रसंगावरून दाखवत असताना नॉनस्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला आणि रनआउटचा शिकार झाला. मंथन डाकी हा खेळाडू पहिला खेळाडू बाद होता. आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. झालाय. कधी रनआउटच्या स्वरूपात बाद होणं हे कोणत्या खेळाडूला अपेक्षित नसतं किंवा आवडत नसतं, परंतु हा विकेट अक्षयच्या नावावरती जाईल. काय त्याने प्रेझेन्स ऑफ वाईंड वापरला बघा. रॉकेट थ्रो त्याचा पाहायला मिळाला आणि नॉनस्ट्रायकिंग यांना खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला. स्पर्धेचा आनंद घेताना आमचे बेस्ट स्कोरर 36 विभाग नरेश दळवी आणि त्यांच्याबरोबरीने अक्षयजी सानप, स्वप्नीलजी कलप, गागोदे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आणि बघा, या स्पर्धेमध्ये पहिली षटकार हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक जो खेळाडू घेईल त्याला बेलवडे गावचे सरपंच आदरणीय हरेशजी पाटील, उपसरपंच माफी सदस्य अश्विनीताई केतन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि बघा, असं म्हणतात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. अनंतश्री विभूषित जगद्गुरू समानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम महाराष्ट्र यांच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञ येत्या 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025च्या दरम्यान खरं तर रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. कामार्लीचं ठिकाण. ज्यांना रक्तदान करायचं असेल त्यांनी नक्कीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आणि खरंच मी अभिमान वाटतो या स्पर्धेचा. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय अनेक स्पर्धांमध्ये मोमेंटो देऊन एखाद्या पाहुण्यांचा सन्मान होतोय, पण इथे तसं नाहीये. आपल्या सनातन धर्माचं प्रतीक भगवद्गीता दिली जाते आणि आपल्या खरं तर आपण पाहताय आपलं पवित्र वृक्ष त्या ठिकाणी तुळशीचं रोपटं देऊन पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहताय. अप्रतिम आयोजन नियोजन मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिलं. ज्या मैत्री ग्रुपने मात्र येथील पेन तालुक्यामध्ये प्रत्येक अडचणीमध्ये लोकांची मदत केली, असा हा मैत्री ग्रुप. या मैत्री ग्रुपने आपण पाहिला समाजसेवा केली. या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान आपण होताना पाहिलं. आणि आज याच मैत्री ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहताय मैत्री चषक 2025चं पर्व. केतन पाटील आमचे समालोचक मित्र, ज्यांच्या सौभाग्यवती
अश्विनी ताई यांना आपण पाहता, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. मी मगाशी उल्लेख केला का तर उपसरपंच पण नक्कीच भविष्यामध्ये उपसरपंच देखील होतील, ही त्यांना आपण नक्कीच शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. सरपंच अरजी पाटील साहेब बेलवडे, अश्विनीताई केतन पाटील सदस्य, धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आणि बघा खरं तर अक्षय पवार स्वतः बॉलिंग मार्कवरती आलाय. अक्षय पवार सावळेगावचा हा खेळाडू ॲज आयकॉन म्हणून तो मात्र भूमिका साकारेल. चला शेकोटी लगेच पेटू नका, अजून मध्यरात्र झालेली नाही आहे. प्रेक्षकांना विनंती आपण ती विजवून घ्या, कारण हा परिसर आपण जर पाहिला निसर्गरम्य परिसर. मी आल्या म्हटलं इथे थंडी जास्त असेल आणि खरंच खूप चांगलं क्लायमेट आहे, चांगलं वातावरण आहे. आणि या आपण स्पर्धेचा या ठिकाणी आपण आनंद घेत आहे. दमदार असं आयोजन नियोजन, मैत्री चषकाचं 6वं पर्व ज्यावर तमाम पूर्व विभागाला आहे गर्व, अशी ही स्पर्धा मैत्री चषक प्रेक्षकांच्या भेटीला आली. बघा अधिकचा वेळ घ्यायचा नाही अक्षय पवार, संपूर्ण टीमला सूचना. 5 षटकांचे सामने आणि 12 संघात, त्यामुळे आपण थोडं सहकार्य करा आणि स्पीडअप करा प्लीज. ओव्हर द स्टंप धीम्या गतीचा यॉर्कर फ्लाइट दिली, बॉलला मागे चाललाय डिरेकची संधी. पहिला बॉल व्हेरिएशन पाहायला मिळालं. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहता स्वतः निखिल पाटील अलिबागचा हा खेळाडू, आय थिंक आशिवरे गावचा असेल, आणि त्याच्याबरोबर मंथन डाकी त्यालाही आपण पाहताय या स्पर्धेमध्ये सहभागी होताना. अक्षय पवार, मयूर वाघमारे सारखे 2 आपण पाहता दमदार आयकॉन एका बाजूला एका संघामध्ये आपण पाहता. प्रत्येक टीममध्ये आज खरं तर रायगड टेनिस क्रिकेट बॉलमधील दिग्गज आयकॉन खेळाडू, आणि मगाशी ताईने देखील सांगितलं, निलिमा ताईने, आयकॉन खेळाडूंचा खरं तर खेळ आणि त्यांचा अनुभव आपल्या ग्रामीण खेळाडूंना मिळेल या स्पर्धेमध्ये. चांगली संकल्पना. ते कसे खेळतायत, ते कशा पद्धतीने प्रेशर हँडल करतात, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्या ग्रामीण खेळाडूंना तुम्हाला होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहताय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालबड गावचे आमचे दिग्गज पॅकर गणेश शेठ कदम, अनिकेत पवार, सायमा यांचे खरं तर भाऊजी सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा देखील आपण करूया स्वागत. लॉफ करत असताना ऑन साईडला हा फटका, लॉंग ऑनला क्लिअर करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय पवारच्या विरोधात हा हल्ला बॉल, षटकार. असे व्यक्तिमत्व आमचे भाई मंगेश झळवी यांचंही संगीत तुम्ही ऐकताय. खरं तर अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व, आणि आज मैत्री ग्रुपसाठी देखील त्यांचं योगदान चांगलं राहिले. बघा बॉल मागे चालला बॅकवर्ड क्षेत्राकडे, अक्षयने डोक्यावरती हात ठेवला, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली, आणि इथे बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप सीमा पार चौका. एक गडी बाद 17. नवयुग पाबळ विपक्ष श्रीकृपा कुरमरली हा संघ मैदानामध्ये खेळत असताना बाद आहे. धीम्या गतीचा व्हेरिएशन टाकणारा हा बॉल, स्विंगानं मिस, टप्पा पडला, बॉल बाहेर निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. कदा डाव्या फलंदाजाला ऑफ ब्रेक, त्याच्यासाठी हा लेग ब्रेक होता, पण तो जेन्युइन ऑफ ब्रेक बॉल अक्षयने टाकला, त्याला हुक केलाय, बॉलला मागे पाठवलाय. फलंदाजाला आहे धावांची भूक आणि त्याने मारलाय फटका हुक, ज्या ठिकाणी आपण पहिला चौकार होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. 4 धावा. हा गोलंदाज अक्षय आणि निखिल एका संघामध्ये, एका बाजूला मयूर वाघमारे आणि मंथन डाकी यांना आपण पाहताय. खरं तर अजून चांगली आयकॉनची जोडी
तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये मंथन बाद झालाय. मयूर वाघमारेचं येणं बाकी आहे आणि मयूर देखील आता भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याची देखील फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. निखिल पाटील सज्ज होताना आपण पाहताय. स्टेप आउट झाले. एक्स्ट्रा कव्हरला बॉल मागे चालला, त्याकडे फिल्डर बॉलचा पाठलाग करताना चांगली फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट्स फिल्डिंग मध्ये देत असताना हा खेळाडू. रन मात्र सिंगल आली. फलंदाज आहेत त्या ठिकाणी किरण लोखंडे आणि त्यांच्या बरोबरीने अनिकेत उतेकर. हे दोन खेळाडू, किरण लोखंडे आणि अनिकेत उतेकर असे हे दोन खेळाडू. बघा, तिसरा सामना असेल योगेश दिवेकर 11 बापूजी साबरसई विपक्ष स्वर्गीय दत्ता पाटील 11 जावडी. चला, दोन्ही संघ आपण रेडी राहा. कर्णधार प्रत्येक वेळेला आम्ही खरं तर या ठिकाणी टाइम अलर्ट करू प्रत्येक संघांना. ही महत्त्वाची सूचना राहील, कारण आज 12 संघात आणि सामने 5 षटकांचे आहेत. मैत्री चषकाचं हे दमदार आयोजन पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिलं अजय भस्मा नावाचं वादळ या क्रीडांगणावरती आलं आणि त्याने 48 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. आयकॉन खेळाडू चमकला. चला, आपण अधिकचा वेग घेऊ नका प्लीज. पाबळ संघाच्या बाटाला फिल्डिंग आली आणि यावेळेला आपण पाहिलं डाव्या हाताच्या फलंदाजासमोर चांगला बॉल डिलिव्हर केला गोलंदाजाने. निर्धाव आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला. पिचिंग चांगली होती, बॉलची लाईन चांगली होती आणि उंची देखील बॉलने चांगली घेत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट. यावेळेला मिस टायमिंग, एज लागली हलकीशी. अक्षयकडून चुकीची अपेक्षा नाहीये. झेल टिपत असताना मात्र हा दुसरा खेळाडू बाद झाला बॅटिंग करणाऱ्या श्रीकृपा कुरमुरली या संघाचा. चाललाय रायगड प्रीमियर लीग सीझन 5 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू, ज्याने आपल्या नावावरती अल्टो कार मिळवली असा एक दमदार खेळाडू आपण पाहताय सध्या. मयूर वाघमारे मैदानाकडे जात असताना आयकॉन खेळाडू. नुकताच पेंदर नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडूने सलग 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आणि तो आता 4थ्या क्रमांकावरती चाललाय. चांगली फलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. भरपूर सारे आयकॉन खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. किरण पवारला पण पाहणार आहात, रमेश पवार तोही तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित पवन केने देखील या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अशा अनेक आयकॉन खेळाडू त्यांचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. निखिल पाटीलला मात्र विकेट मिळाला आणि त्यानंतर मयूर वाघमारे आयकॉन खेळाडू मैदानाकडे चाललाय. स्ट्राईक एंडमध्ये धावा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. 21 2 गडी बाद 22 धावा. यस, 22 रन ऑन स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकामध्ये तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. निखिल पाटील सेकंड स्पेलमध्ये आलाय. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल त्या ठिकाणी 2 आमचे पंच अमितजी डांगरे, प्रशांत सर. बदलापूर अंबरनाथचे 2 पंच, एक आमचे भिवंडीचे अजिमजी अमदुल्ले यांना आपण पाहू शकाल. क्लीन बॉल, क्या बात है. यॉर्करचा बॉल आणि त्याच्यामध्ये पलटवार करायचं होतं मयूरला, पण इथे आपण पाहिला खेळाडू झालाय त्रिफाचित. हा मोठा धक्का राहील बॅटिंग करणाऱ्या श्रीकृपा कुरमुरली या संघाला. खेळाडू बाद झाला मयूर वाघमारे, आयकॉन द डिपार्ट. होते आपण तो एका बाजूने निखिल पाटील आयकॉनने काय बॉल टाकलाय, जबरदस्त परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर आणि त्याच्यावरती हेलिकॉप्टरचा फटका खेळायचा होता मयूरला. आणि इथे आपण पाहिलं मयूर वाघमारे त्रिफळाचीत झालाय. जरी फलंदाजीमध्ये फारसं इम्पॅक्ट टाकता आलं नसलं तरी ॲज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची राहील सेकंड इनिंगमध्ये. कारण आपण पाहिला सध्याच्या घडीला आपण पाहिला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण तो सुरुवातीला ज्याने ओपन क्रिकेटमध्ये एंट्री केली, प्रवेश घेतला, तेव्हा मात्र ॲज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका चांगली राहिली. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जर पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण झाली तर बेलवड्याचे सरपंच आदरणीय हरेशजी पाटील, विद्यमान सदस्य अश्विनीताई केतन पाटील यांच्याकडून 500चं पारितोषिक या खेळाडूला मिळेल निखिलला. आणि ऑन हॅट्रिक नाव हा खेळाडू निखिल पाटील विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय. आयकॉन ग्रामीण संघ आणि 2 आयकॉन खेळाडूंची संकल्पना आपण पाहत आहे सध्या या मैत्री चषकामध्ये. क्लीन बॉल आणि आजच्या रात्रीतली पहिली हॅट्रिक पूर्ण करतोय मैदानामध्ये. खेळाडू आहे अलिबागचा स्टार निखिल पाटील, ज्याला मात्र आपण पाहताय सरपंच हरेशजी पाटील बेलवडे, विद्यमान सदस्य बेलवडे अश्विनीताई पाटील
यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिला खेळाडू ज्याच्या नावावरती विकी हॅट्रिक. जबरदस्त कमबॅक. 3 खेळाडू सलग डीजे. दोन आयकॉन खेळाडू आणि आणखीन एक ग्रामीण खेळाडू. सलग तिसरा विकेट निखिल पाटीलला मिळाला. अलिबागचं क्रिकेट अनेक स्टार खेळाडू आपण पाहिले अलिबागमध्ये, ज्यामध्ये निखिलचा आवाज उल्लेख होईल. मंथन डाकी तो एक चांगला दमदार खेळाडू आहे, तो बाद झाला. आता निखिलने मात्र आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य मात्र या ओव्हरमध्ये सिद्ध केलं. बघा विकेट हॅट्रिकसाठी पहिल्या विकेटसाठी पारितोषिक होतं ते मात्र कम्प्लीट. षटकार हॅट्रिकसाठी मराठा समाजाचे अध्यक्ष. नुसता षटकार मारला तरी पिटी भाऊ शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रीत खामकरला. क्लीन बॉल, क्या बात है. चौथा खेळाडू बाद झाला आणि सलग तिसरा खेळाडू त्रिफळाचीत. क्या बात है. कौतुक व्हायला हवं निखिल पाटीलचं. ॲक्युरेट आणि परफेक्शन यॉर्कर मध्ये पाहायला मिळाला आणि सलगचा हा चौथा खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला. दबाव आता पूर्णपणे आपण पाहता श्रीकृपा कुरमुरली या संघावरती. मध्ये अक्षरशः फलंदाजांना सलोकी पलो करून टाकलं या ठिकाणी गोलंदाज निखिल पाटीलने. आणि टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली बॅटिंग करणाऱ्या श्रीकृपा कुरमुरली संघाची, ज्यामध्ये निखिल पाटीलनं जबरदस्त स्पेल टाकला. चांगली गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. दबाव आता पूर्णपणे फलंदाजी करणाऱ्या संघावरती, कारण आयकॉन बाद झाले, आघाडीचे प्रमुख फलंदाज बाद झाले. आता मिडल ऑर्डरला मात्र आता जबाबदारी घेऊन मात्र मैदानामध्ये खेळावं लागेल. किमान 50+ टार्गेट तुम्हाला माइंडमध्ये सेट करावं लागेल, कारण या क्रीडांगणावरती पहिल्या मॅचमध्ये तब्बल 72 धावा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना साई कोडबी संघाने, ज्यामध्ये अजय बसमाने एकट्याने 48 धावांची इनिंग साकारली होती. त्यामुळे इथे नक्कीच 50+ रन कशा होतील याकडे फोकस करावं लागेल. अजूनही आघाडीचा खेळाडू किरण लोखंडे मैदानामध्ये आहे. किरण लोखंडे हा मैदानामध्ये आहे. इथे आपण पाहत आहे खरं तर नौका गोलंदाज झालाय चौथ्या षटकामध्ये अमित वाघमारे. अमित वाघमारे हा खेळाडू लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प शफल झाले होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यस, वाईड बॉलचा इशारा आलाय. इट्स वाईड. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. सिंगल रन मात्र ऍड होताना आपण पाहता, ज्या ठिकाणी 22 वरती धावसंख्या थांबली होती आणि तिथे 4 सलग विकेट मिळाले होते निखिल पाटीलला. आणि इथून मात्र 1 रनने पुढे चालला हा संघ. 23 रन ऑन स्कोर कार्ड. अक्षय पवार आपल्या संघातील खेळाडूला मार्गदर्शन करतो आणि हे तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये फार पाहायला मिळेल. आयकॉन खेळाडू त्यांचा अनुभव शेअर करतील या ग्रामीण संघातील खेळाडूंसोबत. फुलटॉस बॉल, हलकीशी एज लागली, शॉर्ट थर्डमॅन बॉल फील्ड झाला आहे आणि इथे 1 रन मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या श्रीकृपा कुरमुरली या संघाला. आणि 1 रनच्या मध्येने आपण पाहतो संघ थोडासा पुढे चाललाय. थेंबे थेंबे तळेच असे असं म्हणतात. आणि 24वा धाव फलकावरती 5 खेळाडू बाद 24. निखिल पाटीलसाठी 500चं पारितोषिक आलंय. सरपंच हरेशजी पाटील बेलवडे, सदस्य अश्विनीताई केतन पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक निखिलसाठी आलंय. इथे आपण पाहिलं स्विंग अँड मिस, अजून एक डॉट, निर्धाव चेंडू. बघा यानंतर जो सामना असेल योगेश दिवेकर 11 बापूजी सावरसाई विपक्ष, स्वर्गीय दत्ता पाटील 11 जावडी. दोन्ही कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. जावडी संघाचा कर्णधार आलाय आणि मी सावरसाई संघाच्या कॅप्टनला विनंती करेन आपणही रिपोर्टिंग करायचं आहे. सिंगल घेत असताना हा खेळाडू. दबाव आता पूर्णपणे बॅटिंग टीमवरती. स्पर्धेचं खास आकर्षण आपण पाहत आहे या ठिकाणी फ्लड लाईटमध्ये. या विभागामध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा जर कोणी भरवली तर ती मैत्री ग्रुपने. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. या परिसरामध्ये डे क्रिकेट स्पर्धा आम्ही अनेक पाहिल्या या क्रीडांगणामध्ये, परंतु पहिल्यांदा नाईट स्पर्धा भरवण्याचा मान मैत्री ग्रुपला मिळाला. मैत्री ग्रुपचे सर्व हे मेंबर्स आहेत, 18 मेंबर्स काहीतरी
ताईने देखील सांगितलं. खरं तर स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काढून त्याने समाजसेवा केली. मग बाईक स्वारांना हेल्मेट वाटप असेल, कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिला प्रचंड भयंकर त्या ठिकाणी संपूर्ण जगावरती संकट कोसळलं होतं आणि अशा संकटामध्ये मैत्री ग्रुप न डगमगता त्याने मात्र एक हात मदतीचा म्हणून प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचले, त्यांना मदत केली. असं महान कार्य मैत्री ग्रुपनं केलं. जितकं सांगावं तेवढं कमी कार्य. आमचे मित्र MD भाई खरं तर नेहमी आमच्या संपर्कामध्ये असतात. अमोल दळवी आम्ही त्यांना पाहिलं, नेहमी त्यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्या संपर्कामध्ये आम्ही नेहमी असतो. त्याने देखील सांगितलं जनसेवा ही ईश्वर सेवा मानणारा हा ग्रुप आहे मैत्री ग्रुप. बघा सिंगल आली ड्राईव्ह करत असताना रक्तदान शिबिर असेल, खरं तर वैद्यकीय शिबिर त्याने राबवले, रक्तदान शिबिर असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान राहिलं आहे, भरीव योगदान. ज्या गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप असेल ते काम त्यांनी केलं आहे. अनेक कामं समाजोपयोगी कामं त्यांच्या माध्यमातून होताना पाहिली आणि खरं तर प्रत्येकाने आदर्श घ्यावा, आजच्या तरुण पिढीने आदर्श घ्यावा या ग्रुपचा. असा एक चांगला हा खरं तर मैत्री ग्रुप. आणि बघा या स्पर्धेमध्ये देखील एक वेगळी आपण पाहिली त्यांची संकल्पना आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये एखाद्याचा फोटो असतो मान्यवराचा, पुरस्कर्त्याचा, आणि एक मोमेंटो दिला जातो, त्याची ॲडव्हर्टाईज होते. परंतु या स्पर्धेमध्ये तसं नाही आहे. आपल्या सनातन धर्माचं प्रतीक भगवद्गीता देऊन आपण पाहुण्यांचा सन्मान करतोय. हे फार मोठं खरं तर एक मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्याबरोबर आपण पाहिलं खरं तर प्रत्येकाच्या दाराजवळ पवित्र अशी तुळशीचं रोपटं आपण पाहिलं आणि ते तुळशीचं रोपटं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो पाहुण्यांच्या स्वागतासाठी. हे खास एक वेगळं आकर्षण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. कौतुक करावं तेवढं कमी आयोजकांचं. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 28 धावा, 5 गडी बाद 28. सुमित पदरत हा गोलंदाज झाला बॉलिंग मार्कमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये. सुमितची बॉडी लँग्वेज चांगली, अगदी सडपातळ बांध्याचा हा खेळाडू. या लास्ट ओव्हरमध्ये मात्र फलंदाजांना ब्लास्ट करावे लागले. किरण लोखंडे आघाडीचा खेळाडू मैदानात उभा आहे, त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात बॅटिंग करणाऱ्या श्रीकृपा कुरमुरी या संघाला. फुलटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला, वाडीश लॉंगॉनला फिल्डर सरकला लॉंगॉनचा आणि सिंगल रन या बॉलमध्ये येत असताना एक धाव आली. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण पाहिली 29. 5 गडी बाद 29 अशी धावसंख्या. बघा सलग 3 षटकार जर फलंदाजाने मारले, जर पहिला खेळाडू जो असेल त्याला सरपंच हरेश पाटील बेलवडे आणि त्यांच्या बरोबरने सदस्य अश्विनीताई केतन पाटील बेलवडे यांच्याकडून 500चं पारितोषिक मिळेल. विकेट हॅट्रिकचा मान मिळाला निखिलला, त्याने 4 खेळाडू बाद केले. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला खेळत असताना थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं बॉलर्सच्या माध्यमातून. निखिल पुन्हा एकदा चर्चेमध्ये, थ्रो अतिशय वेगवान क्विक थ्रो झाला आणि अक्षयचं चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. रन आउटचा शिकार झाला फलंदाज. 1 मोर विकेट डाऊन, सांघिक यश मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. मैत्री ग्रुपच्या प्रेमा खातीर खरं तर आपण पाहता किरणजी बेकावडे साहेबांच्या ठिकाणी आगमन, त्यांना विनंती असेल आपण आसन असताना आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. लास्ट ओव्हरमध्ये देखील आपण पाहिला पूर्णपणे टॉप ऑर्डर थोडीशी धडपडली. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह ऑन साईडला लॉंगॉनमध्ये फिल्डर आहेत. सुरुवातीपासून जो दबाव बॅटिंग टीमवरती क्रिएट केला खरं तर नवयुग पाबळ संघाने, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 31-31. आमचे स्कोरर नागले काका आमच्या समोर जॉईन झालेत. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट दिली आणि ऑन साईडला स्लॉग हिट करत असताना आपण पाहिला बॉल बॅटन पाठच्या मधून पाहायला मिळाला. डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. निर्धाव बॉल, दबाव बॅटिंग टीमवरती. पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला फ्री माइंडेड बॅटिंग करावी लागते आणि टार्गेट बनवावं लागतं, परंतु इथे धाबा कमी आल्या. दबाव पूर्णपणे फलंदाजांवरती. मयूर वाघमारेचं देखील विकेट महत्वाचं राहिलं. हलकी हाताने इनसाइड आउट करत असताना माझा शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड झालाय. आणखीन एक सिंगल. स्मशान शांतता श्री कृपा कुरमुरली या संघाच्या खेम्यामध्ये 32 वरती पोहोचलाय. साई कोडबी संघाचा संघनायक, आपण आयोजकांशी संपर्क साधा. साई कोडबी संघाचा कर्णधार आयोजकांशी
आपण संपर्क साधायचा. लेट पण थेट येईल का? आणि इथे बघा पुन्हा एकदा कमालीचे एफर्ट्स. असं वाटलं उशीर झालाय पटक्यानं आणि तोही फटका फसला. चांगला एफर्ट्स लावले, किमान 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अमितने नक्कीच 4 धावा वाचवल्या. आणि इथे आपण पाहता पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धावसंख्या श्रीकृपा कुरमुरली संघाची आली धावफलकावरती 6 खेळाडू बाद 34-35चं टार्गेट. फार कमी आव्हान आहे. आणि सेकंड इनिंग मध्ये आपण आवाजामध्ये करूया बदल. ऐकूया आमचे वामन दरोडा सर यांना. तत्पूर्वी टॉसकडे आपण जाऊया. ज्यांचा नावलौकिक आहे, जनसामान्यांचं हित जपणारं व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आणि स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अनिलभाई खामकर यांचा सन्मान या मैत्री चषकाच्या माध्यमातून मैत्री ग्रुप पेंट पुरवठ्याच्या वतीने या स्पर्धेला
शुभेच्छा देणारे सन्माननीय अनिल भाऊ खामकर यांचा स्वागत आणि सन्मान या मैत्री चषकाच्या माध्यमातून केला जातोय. रायगड जिल्हा पोल्ट्री व्यवसायाला महाराष्ट्र राज्यापर्यंत पोहोचवणारे महाराष्ट्र राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ खामकर यांचा सन्मान या मैत्री चषकाच्या माध्यमातून सन्माननीय मराठा समाज पेण तालुका अध्यक्ष पीटी भाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण या स्वागताचा आणि सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. शुभेच्छा पाठवल्यात. खास पनवेलवरून मित्रांनो ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत. निखिलजी जाधव साहेब यांच्या शुभेच्छा या खास करून आमच्या मैत्री चषकाला शुभेच्छा त्यांच्याकडून आल्या आहेत. धन्यवाद देतो साहेब तुम्हाला. सात धावा झाल्या स्कोर कार्डवर. पहिले षटक चालू आहे. पहिले षटक हाताळताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यस वाईड बॉल या ठिकाणी पडला जातोय. अतिरिक्त धावामध्ये भर पडली जातोय. आधीच दुष्काळ आणि दुष्काळामध्ये 13वा महिना चालू झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण 34 धावा आणि 35 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत नवजीवन पाबळ टीमला. ओ सुरेख, काय जबरदस्त बरोबर जाळं लावलं आणि त्या जाळ्यामध्ये मात्र पहिला फलंदाज बाद होतोय निखिल पाटील. बॅक टू डग आउट. विकेट आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. एक चेंडू बाकी आहे अजून, म्हणजे पहिले षटक अजून प्रगतीपथावर चालू आहे आणि 35 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. ज्यावेळेला थोडासा माहोल शांत झाला असं वाटलं की पहिले षटक संपलं की काय, परंतु नाहीये. एक विकेट तंबूच्या आसराला आला आणि धावा झाल्यात 8. आठ धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 35 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत. नरेश भाई शिंदे शिवसेना पाबळ विभाग प्रमुख आणि अमित वाघमारे यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. पहिल्या षटकात ठोकला अमित वाघमारे याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. ओहो, कही पे निगाहे कही पे निशाणा. डॉट चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ लागला जातोय आणि धाव संख्या फक्त 8. येणारे आता मात्र चेंडू असणार आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत टोटल 27. 24 चेंडू आणि 27 धावा. नवजीवन पाबळ आणि दरम्यान श्रीकुबा कुरमुरली याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल रंगलंय. सन्माननीय नरेश भाई शिंदे शिवसेना पाबळ विभाग प्रमुख, आपणास विनंती आहे की आपण मानापूर्व या व्यासपीठावर यावं, या क्रीडा मंचावर यावं. पेण पूर्वभाग मैत्री ग्रुपच्या वतीने मी आपल्या या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. आत्ताच शुभेच्छा मित्रांनो आल्यात. छोट्या पॅक बडा धमाका मानस मनोरे ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि या मैत्री ग्रुपला त्यांच्याकडून भरभरून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद मानस मनोरे. त्यांचाही आवाज आपण काही दिवसामध्ये 2 दिवसामध्ये आपण ऐकणार आहात. मानस मनोरे यांचा आवाज. ते लाईव्ह मॅच पाहत आहेत मानस मनोरे. छोट्या पॅक बडा धमाका. कमी आयुमध्ये बरंचसं त्यांनी नाव कमवलंय आणि भविष्यामध्ये फार मोठा समालोचक आपण मानस मनोरे ह्याला पाहणार आहोत. चलते दोस्तों मैदान की तरफ. पहला ओवर खत्म और 8 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर. आने वाले गेंदे रहेगी 24 इवेंट के माध्यम से मुकाबला आप लाइव देख सकते हो, लेकिन 24 गेंदे बची है, 24 गेंदे बची है और जीतने के लिए 27 रन चाहिए नवजीवन पाबड़ टीम के लिए. दूसरा ओवर
नवयुग पाबल, नवयुग पाबल पाबल और श्री कृपा कुरमुरली, इनके बीच में यह मुकाबला पहला सत्र खत्म हुआ था। 34 का आंकड़ा बनाया था जरूर श्री कृपा कुरमुरली टीम ने, और 35 का पीछा चल रहा है इस मैदान के ऊपर। काफी तादाद के साथ आज दर्शक, बड़ी भीड़ नजर आ रही है, पैर रखने के लिए जगह नहीं। अमोलजी ठाकूर साहेब आणि बघा भातांवरून खास करून ते ह्या ठिकाणी आलेत मॅचचा आनंद घेण्याकरता। प्रत्येक षटकाराला त्यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। थोडं स्पीडअप करा, चलिए थोडं स्पीडअप कीजिए। नक्कीच सर या ठिकाणी शुभेच्छा आल्या। स्वराज्य पेठसांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, अध्यक्ष सुभाषभाई टेंबे आणि उपाध्यक्ष पंढरीजी रुपकर आणि किशोरजी निकम यांच्याकडून या मॅचला शुभेच्छा आल्यात, धन्यवाद। चलिए दोस्तों मैदान की तरफ चलते हैं, क्योंकि अब ये दूसरा ओवर चल रहा है। माना कि दूसरा ओवर का दूसरा गेंद, उसके ऊपर 1 रन मिल चुका है। 9 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 35 का पीछा, 9 का आंकड़ा। यह मुकाबला, जितने भी दर्शक लाइव मुकाबला देख रहे होंगे, मैं जरूर बताना चाहूंगा, क्योंकि यह मुकाबला नवयुग पाबल बनाम श्री कृपा कुरमुरली, कवर के बीच में गेंद को, डिप कवर के बीच में गेंद को खेला था, सिंगल प्राप्त करेंगे। भले बात जानते कि हम सिंगल या डबल से आगे जा सकते, तो बड़ा मैथ हिट रिस्क क्यों लो। 10 बस नहीं और रन चाहिए, 1 विकेट गवा चुके हैं नवयुग पाबल। नवयुग पाबल बनाम श्री कृपा कुरमुरली। माना कि एक पहला विकेट जा चुका है अमित निखिल पाटिल बैक टू डगआउट, लेकिन अमित वाघमारे अभी तक पबिन क्रीज के ऊपर मौजूद है। जरूर थोड़ा स्पीडअप कीजिए। देखिए दिन ढल चुका, दिन निकल गया, रात शुरू हो गई, और रात कहाँ जाता है, अंधेरे में कुछ भी गड़बड़ हो सकती है। स्क्वायर कट का फटका है डीप कवर के एरिया में, वहां कैच पकड़ा है जरूर। आप देखिए मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला भी बन सकता है। अगर ऐसे विकेट जाएंगे तो मुकाबले में और एक कहानी में ट्विस्ट आ सकता है, लेकिन विकेट लेना जरूरी और लेंथ परफेक्ट, और गेंदे अगर परफेक्ट यहाँ हमें नजर आएगी, अगर और सटीक रहेंगे तो यकीन है मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है। 2 विकेट, 10 का आंकड़ा, 2 विकेट, बैक टू डगआउट। देते हैं डीजे के लिए मौका। डीजे मित्रांनो, आमच्या मैत्रिकोवर त्यांचं आतोनात प्रेम आहे, आणि त्या प्रेमा खातीर खास करून ते ह्या ठिकाणी आलेत, आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज। अमर ठाकुर, ठाकुर, देखिए ठाकुर का नाम सुनते हमें शोले पिक्चर याद आया। ये हाथ हमें दे दे ठाकुर, लेकिन दिलदार इंसान अमरजी ठाकुर साहब भातान, हर एक जगह के लिए उनकी तरफ से 100 रुपए का इनाम है। 2 विकेट, बैक टू डगआउट, 10 का आंकड़ा, 35 का पीछा। नवयुग पाबल बनाम, ओहो, ये स्विच हिट किया था, रिवर्स अटेम्प्ट किया था, दुधारी तलवार का वापर किया था, लगे तो आबादी, नहीं तो दादा खुद की बर्बादी। लेकिन स्विच हिट थोड़ा सा यहाँ में नजर नहीं आया। ये डॉट गेंद जरूर निकलेगी, डॉट गेंद मिलेगी गेंदबाज के लिए। और अब 10 का आंकड़ा आ चुका है, सिर्फ 10 का आंकड़ा। लगभग इस ओवर की कुछ गेंदें बची है, फिलहाल दूसरा ओवर चल रहा है, पावर प्ले का दूसरा ओवर। ये देखिए ऊंचाई ज्यादा, लंबाई कहाँ जाएगा गेंद, ढूंढते रह जाओगे। इसको लगा डाला तो लाइव जिंगा डाला नवयुग पाबल टीम का। और जो इनाम अमोल ठाकुर भातान, जिनके तरफ से हर एक जगह के लिए 100 रुपए का इनाम था, और छक्का दागने वाला बल्लेबाज है अक्षय पवार ने पावर का इस्तेमाल किया
और गेंद को भेजा डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, दमदार आर पार षटकार। अरे ये यकीन अमोल जी ठाकुर साहब, अगर उनकी तरफ से इनाम आ चुका है, छक्कों की अगर हैट्रिक लगा सकते हो तो 500 रुपए का कैश प्राइज, 1000 रुपए का शेयर मार्केट बढ़ गया है, 1000 रुपए का कैश प्राइज। ये दिलदार इंसान है अमोल जी ठाकुर, बहुत बड़े दिलदार इंसान है और मैत्री ग्रुप के लिए उनका बहुत ढेर सारा प्यार है। अरे प्यार की खातिर यहाँ आ चुके हैं। टोटल 16 रन। आने वाले गेंदे रहेंगे मेरे ख्याल से 18 गेंदे और 19 रन चाहिए। 18 गेंदों में 19 लगभग मुकाबला तो कहीं ना रात है दादा, रात में कुछ कहा नहीं जाता, क्योंकि मराठीमध्ये म्हण आहे रात्रीच खेळ चाले आणि रात्रीमध्ये काही घडू शकतोय, राजकारण असू द्या क्रिकेट असू द्या। चले मैदान की तरफ, उर्द विकेट मारा, गैप सिलेक्शन किया है जरूर, फासले में गेंद को निकाला था, सिंगल प्राप्त करेंगे। चीती की दौड़ लगाई, 1 रन पलक झपकते ही प्राप्त किया। अब देखिए रनों का अंतर कम हो गया। आने वाले गेंदे 17 और 17 गेंद के ऊपर नंबर चाहिए 18, 17 गेंद के ऊपर नंबर चाहिए 18। अक्षय पवार के बिग फैन एडवोकेट नितिन जी जदे साहब, हैट्रिक के लिए 500 रुपए के इनाम। बैक टू बॉलर, स्ट्रेट ड्राइव किया है जरूर, ये सिंगल मिलेगा, सिंगल से आगे जाना चाहेंगे। देखिए और भी इनाम आ चुका है, इनाम की यहाँ बरसात हो रही है। बादल तो नहीं देखने को मिल रहे, बरसात भी नहीं, लेकिन इनामों की बरसात हो रही है, इतने इनाम लग चुके हैं। नरेश भाई शिंदे जो शिवसेना पावर विभाग के प्रमुख है, उनकी तरफ से 200 रुपए, हर एक छक्के के लिए 200 रुपए का कैश प्राइज, और हैट्रिक लगा सकते हैं तो 1000 रुपए कैश प्राइज। क्या बात है, रात जैसे जैसे बढ़ेगी इनाम की धनराशि भी बढ़ेगी। लेकिन चले सिंगल प्राप्त किया और टोटल 18 रन, ये जाएगा डॉट गेंद जरूर। गेंदबाज है मयूर वाघमारे, ये व्यवसाय क्रिकेट खेलने वाले आइकॉन खिलाड़ी है मयूर वाघमारे, उनका बहुत बड़ा नाम है। मयूर वाघमारे बड़ी हस्ती है, बड़ा क्रिकेटर है। आज बिल्कुल जो ग्रामीण टीमें है उन्होंने आइकॉन के रूप में उनको बुलाया है। कहीं ना कुछ हमारे ग्रामीण के खिलाड़ी हैं, उनकी द्वारा सीख उनको मिलेगी जरूर। ये डॉट गेंद को निकाला, डॉट गेंद निकाला जरूर। अब आने वाली गेंदी रहेगी मेरे ख्याल से 13 और 17। क्या बात है, खतरा कभी भी कुछ भी हो सकता है, हाई वोल्टेज मैच बन सकता है। अगर मयूर वाघमारे जैसा और कोई गेंदबाज आए तो मैच बन सकता है। ऐसा कोई गेंदबाज आना चाहिए जो कहीं ना कहीं ज्यादा से ज्यादा विकेट प्राप्त करे या डॉट गेंद निकाले। ऑफ साइड के एयर में गेंद को हल्के हाथों से खेलने का प्रयास जरूर किया था। अब आने वाली गेंदें 12 और 12 गेंदों में नंबर चाहिए 17। यस, हाई वोल्टेज मुकाबला बन सकता है। ऐसा लग रहा था कि देखिए लॉ स्कोर का मुकाबला है, जल्दी मुकाबला खत्म हो जाएगा, लेकिन आने वाली गेंदें 12 और 12 गेंदों में 17 चाहिए। कुछ भी हो सकता है, रात है, रात में बात बनने के लिए देर नहीं लगती। 12 गेंदे और 12 गेंदों में 17 रनों की जरूरत नवयुग पाबल टीम के लिए। नवयुग पाबल बनाम श्री कृपा कुरमुरली, इनके बीच में एक घमासान। हर एक छक्के के लिए नरेश भाई शिंदे शिवसेना पावर विभाग, इनके तरफ से 200 रुपए का इनाम है हर एक छक्के के लिए। हर एक छक्के के लिए 100 रुपए का इनाम। हाँ, अमोल जो ठाकुर साहब, इनके तरफ से हर एक छक्के के लिए है 100 रुपए का इनाम। और छक्कों की हैट्रिक लगा सकते हो तो 1000 रुपए का कैश प्राइज। अमोल जो ठाकुर साहब, इनके तरफ से थोड़ा स्पीडअप कीजिए, ज्यादा मीटिंग ना लीजिए दादा। देखिए दिन तो निकल गया है, रात जो बची है उसको बचाकर मुकाबले खत्म होनी चाहिए, सुबह नहीं होनी चाहिए।
आने वाली 12 गेंदें, 12 गेंदों में 17 रन चाहिए। हाई वोल्टेज मुकाबला हो सकता है, बन सकता है, लेकिन ऐसा कोई बंदा आना चाहिए जो ज्यादा से ज्यादा डॉट गेंद निकाले और ज्यादा से ज्यादा विकेट प्राप्त करे, तभी श्री कृपा कुरमुरे टीम इस मुकाबले में बनी रहेगी। इस ओवर में पता चलेगा। थोड़ा स्पीडअप कीजिए, थोड़ा स्पीडअप करायचंय मित्रांनो, थोड़ा स्पीडअप कीजिए। गेंदबाज मंथन ढाकी। ओ ये देखिए मंथन, ओहो पहले गेंद इतने रैपिड के साथ फेंकी तो कहां गई पता ना चला बल्लेबाज को, कहां यार कहां चली गई, किस गले में किस एरिया में जाके छुप गई पता भी नहीं चला। लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज है अक्षय पवार, ये पावरबाज बल्लेबाज है जरूर, लेकिन मंथन डाकी को आप कम मत समझना। उर्दू विकेट मारा, ओ ये ऊंचाई ज्यादा लंबाई कम, एस विकेट मिलेगा, जिसकी तलाश थी वो तो विकेट मिल चुका है। अब कहानी में और ट्विस्ट बन चुका है, मजा तो आएगा ना, क्योंकि ये मैत्री की ट्रॉफी है 2025 का खरवा और डे नाइट की ये श्रृंखला, मजा तो आएगा ना भिड़ो। डीजे ठोक थोड़ा रात नवयुग पावर टीम के लिए 10 गेंदों में 17, थोड़ा स्पीडअप कीजिए। 10 गेंदों में 17 रन की जरूरत, खतरा किसके तरफ, मंथन डाकी गेंदबाज की मार के ऊपर खड़े हैं जरूर। न्यू बैटर संतोष गायकवाड़, ओहो मंथन क्या बात है, क्या बात है, मंथन के नाम से तालियां होने चाहिए दादा, इतने जोर के साथ गेंदे फेंक रहा है इस मैदान के ऊपर। मंथन हवा दिन में नहीं रात को भी तेरी हवा, क्या बात है, क्या बात है, बहुत ही बढ़िया लाजवाब खूंखार गेंदबाज मंथन डाकी। ओ ये बैकअप अच्छा, वरना कीपर भावा तेरे द्वारा बहुत बड़ी गलती हुई थी, बैकअप बहुत अच्छा संभाला सवारा। आने वाली गेंदी रहेगी मेरे ख्याल से 8 गेंदे 16 रनों की जरूरत। अगली गेंद मंथन डाकी की, ओहो ये गेंद बिल्कुल जा चुकी है, बल्लेबाज ने अपना ताकत का इस्तेमाल किया। रोहित शिंदे ऑन द फायर, पद्माकरजी निरगुडा साहेब यांच्याकडून ह्या मैचला शुभेच्छा आल्यात, धन्यवाद। लेकिन आप देखिए कहीं ना कहीं बल्लेबाज रोहित शिंदे ने छक्के में कहीं ना कहीं कहानी को थोड़ा पलट दिया है। क्या पलट पाएगी कहानी? अमोल जी ठाकुर साहब, हाँ देखिए अमोल जी ठाकुर साहब भादन, हाँ ये देखिए स्कोर का बैकवर्ड डीप पॉइंट और थर्ड मैन की तरफ गेंद को ट्रैवल किया जाएगा चौवा। ये कहीं ना कहीं आप कहानी पलटने लगी है, उल्टी पैरों की गिनती चालू हो गई, जैसे कि मंथन डाकी ने आपने चला था, लेकिन अब ये पासा पलटा पड़ा है, क्योंकि पासा पलट गया, उलट हो गया काम। अब छक्का उसके बाद चौवा, अब आने वाली गेंदी रहेगी मेरे ख्याल से 6 गेंदों में 6 रन की जरूरत।
विशाल जी यादव साहब, इनके तरफ से दाम्बूसी जो छगा दागा है मेरे ख्याल से उनके लिए 500 रुपए का इनाम आ चुका है। और नरेश भाई शिंदे शिवसेना पावर विभाग के प्रमुख है, उनके तरफ से 500 रुपए का इनाम। इनामों की तो राशि तो बढ़ चुकी है, अरे इनामों की तो दादा बरसात हो रही है। कितने इनाम आज रात में हमें नजर आएंगे पता नहीं चले, बहुत सारे इनाम आ चुके हैं। 6 गेंदे और डिफेंड करने होंगे 6 रन। सौरभ सेलार एस स्पोर्ट के जे ओनर है, उनके तरफ से शुभेच्छा आ चुके मैत्री ट्रॉफी के लिए, उनका भी तहे से शुक्रिया था, स्वागत जरूर हम लोग करना चाहेंगे। लेकिन अब यह मुकाबला क्रुशियल मोमेंट के ऊपर है, तो हम शुभेच्छा तो आपके जरूर लेंगे, लेकिन चलते हैं मैदान की तरफ। यह मुकाबला हाई वोल्टेज ड्रामा मुकाबला बन चुका है। विनोद दादा बांबुगड़े क्या 6 रन डिफेंड करेंगे, स्ट्राइक और बल्लेबाज संतोष जी गायकवाड़। ओह बैक टू बॉलर, ये डायरेक्ट हिट करने की कोशिश की थी लेकिन सिंगल चुराया, सिंगल प्राप्त किया। सिंगल के साथ आने वाले गेंदे 5 और 5 गेंद के ऊपर नंबर 6 या 5। सिंगल चुराने के लिए कामयाब हो गए बल्लेबाज, लेकिन अगर सिंगल से काम बनना चाहेंगे तो मेरे ख्याल से ये मैथीट नहीं लगा पाएंगे, ऐसा मुझे लग रहा है। लेकिन अभी तक जो बल्लेबाज है मेरे ख्याल से रोहित शिंदे, इनके बल्ले से अभी छक्का नजर आया, छवा नजर आया, और उनको साथ देने के लिए संतोष जी गायकवाड़। संतोष जी गायकवाड़ साहब की चालाकी देखिए, सिंगल प्राप्त किया, स्ट्राइक के ऊपर लेकर आए, जो बिल्कुल जिन्होंने छक्का दागने वाले बल्लेबाज लाल मैदान गागोदे, इनके तरफ से भी शुभेच्छा आ चुकी है। क्या बात है, ये मैत्री ट्रॉफी के लिए इतना प्यार जो है, सभी का प्यार है इस ट्रॉफी के लिए। 5 गेंदों में 5 रन की जरूरत। विनोद बांबुगड़े और द विकेट। ओ ये बढ़िया बढ़िया बढ़िया, क्या बात है गोली की रफ्तार के साथ। अब विनोद दादा अगर ये मुकाबला जीत दिला सकते हैं ना, तो इसको ना श्री कृपा कुरमुले के 11 खिलाड़ी कंधे के ऊपर उठा के यहाँ लाएंगे। अमोल जी ठाकुर साहब, इनके तरफ से हर एक छक्के के लिए 1000 रुपए का कैश प्राइज। क्या बात है, अमोल जी ठाकुर फिदा हो गए हर एक बल्लेबाज के ऊपर। छगा चाहिए छगा। ओह ये देखिए क्या आपको ढूंढा, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे, लेकिन गायकवाड़ साहब के आगे आकर वो स्ट्राइक के ऊपर उसको बुलाने की कोशिश कर रहे। आने वाली गेंदें रहेगी मेरे ख्याल से 3 गेंदों में 4 रन की जरूरत। और बाप रे बाप, ये बेकार मुकाबला, रात में कहीं ना ये नींद उड़ाने वाला मुकाबला। हाँ कंपल्सरी चेसिंग है तो 4 रन कंपल्सरी चाहिए। रात को ना दादा नींद उड़ाने वाला मुकाबला है। 3 गेंदों में 4 रन की जरूरत। अगली गेंद, शेयर मार्केट बढ़ चुका है, लेकिन ओ ये देखिए कैच को पकड़ा है, तो अब मुकाबला बन सकता है। डीजे विनोद दादा बांबुगड़े के लिए आपके पास कोई धुन होगी ना, तो जोर से बजा। थैंक यू। जिसमें होता है दम वही तो बन जाता है बाजीराव सिंघम। क्या बाजीराव सिंघम, टाइगर अभी जिंदा है, टॉप का हत्यार विनोद बांबुगड़े। थोड़ा स्पीडअप करा। टीम मीटिंग न कोई दादा, रात में ज्यादा मीटिंग होती है। हाँ वो मीटिंग नहीं अभी चाहिए, मीटिंग के लिए वक्त था, वो दिन में था, वो आप लोगों ने गवा दिया। आप नहीं दादा, आपके पास टाइम नहीं है, थोड़ा स्पीडअप कीजिए। श्री कृपा गुरमुरे टीम, आप थोड़ा स्पीडअप कीजिए। मुकाबला बन चुका है, दिल की धड़कन तेज हो चुकी है। धक 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 धक, कुछ भी हो सकता है। जब तक टाइगर जिंदा है तब तक अमोल जी ठाकुर, हर एक छक्के के लिए 1000 रुपए का कैश प्राइज। छक्का है, छक्का चाहिए, लेकिन
क्या दिया देंगे, दे पाएंगे टाइगर, लेकिन टाइगर अभी जिंदा है और मुकाबला भी अभी जिंदा है। 2 गेंदों में 4 रन की जरूरत जरूरत है, जरूरत। विनोद दादा, रूपवती की, कलावती की, या 4 रन को डिफेंड करने की। 2 गेंदें आपके पास। अगली गेंद, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम। ओ हो, एक ने छोड़ा, दूसरे ने पकड़ लिया। ये युवा का जमाना है, एक छोड़ता है दूसरा पकड़ता है। डीजे ठोक। टाइगर अभी जिंदा है और कंपल्सरी चेसिंगे। नवयुग पाबल बनाम श्री कृपा कुरमुरली। अगर टाइगर ये मुकाबला जीत दिला सकता है ना श्री कृपा कुरमुरली टीम के लिए, तो बल्ले बल्ले बल्ले। ऑन द वे, हैट्रिक के कगार के ऊपर खड़े हैं विनोद दादा बांबुगड़े, टॉप का हथियार। न्यू बैटर मैदान में आ चुके हैं समीर वाघमारे। समीर दादा, दिन में तूने इनकाउंटर किया होगा, कितने वाघ मारे हमें पता नहीं, लेकिन समीर वाघ मारे आपके सामने बड़ा टाइगर खड़ा है, इसका शिकार करना है। तो 1 गेंद बची है और 1 गेंद के ऊपर कोई टोटल नंबर चाहिए 4। क्या कुछ करेगा करिश्मा, क्या हो जाएगा जादू? ओम रीम क्रीम भगनी बहादुरी, ओम मट स्वाहा। क्या बचा पाएंगे इस 4 रन को, डिफेंड कर पाएंगे विनोद दादा बांबुगड़े? मुकाबला हाई वोल्टेज मुकाबला है, कुछ भी हो सकता है। रात है तभी तो बात है। ऊंचाई है, ऊंचाई है, ऊंचाई। ना 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 ना, क्या हुआ? ओ टाइगर देखिए जमीन के ऊपर गुलाटी मार रहा है। टाइगर होके अगर जमीन के ऊपर गुलाटी मार रहा है तो गुलाटी कौन मारता है सब जानते हैं, लेकिन ये टाइगर अभी जिंदा है। ओहो, देखिए बॉर्डर बम युद्ध का कैश प्राइज आ चुका। ओहो, ये 500 रुपए में बड़ा मायना नहीं रखेंगे, लेकिन ये मैच मायना रखेगा। मेरे ख्याल से नवयुग पाबल के लिए सोचने के लिए मजबूर। थोड़ा स्पीडअप कीजिए। क्या बात है, क्या बात है।